महाराष्ट्रातल्या 16 शहरांबरोबर देशभरातल्या 259 शहरांसाठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कारण युद्ध सरावाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येतोय। केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिवांसह इतर अधिकारी उपस्थित होते। नागरी सुरक्षेच्या दृष्टीने 3 श्रेणींमध्ये शहरांची विभागणी करण्यात आलेली आहे। दरम्यान सीएसएमटी रेल्वे स्थानकात आज मॉक ड्रिल करण्यात आला। आरपीएफ, पोलीस, सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मॉक ड्रिल पार पडला। पाहूया। भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थिती आहे आणि त्यामुळे पाहतो आपण की उद्या जे आहे ते महत्त्वाचा दिवस आहे आणि 16 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे। खरं तर आपण पाहतो का मुंबईत सुद्धा मॉक ड्रिल केलं जाणार आहे। मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही रेल्वे स्थानकं आहेत ती गजबजलेली असतात। दादर असेल, CST असेल, चर्चगेट असेल, या ठिकाणी सगळ्यात जे आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात असते आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी मॉक ड्रिल जे आहे ते पार पडलेलं आहे आणि उद्या पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनवरती जे आहे ते मॉक ड्रिल केलं जाणार आहे। कारण कुठलंही युद्ध होत असताना नागरी सुरक्षा जी आहे ती महत्त्वाची असते। त्यामुळे अशी जर परिस्थिती ओढावली तर नेमकं कशी सुरक्षा करायची यासाठी हे मॉक ड्रिल जे आहे ते राबवलं जाणार आहे। यामध्ये रेल्वे पोलीस असतील, इतर आपत्कालीन परिस्थिती अधिकारी आणि सगळे उपस्थित असणार आहे आणि उद्या 4 वाजल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे स्थानकावरती जे आहे ते मॉक ड्रिल आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।